नमस्कार, VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। सविस्तर बातम्यांकडे वळण्यापूर्वी बघूया आजच्या या ठळक घडामोडी। सर्किट हाऊस येथे 2 मिनिटाच्या अंतराने वाचला जीव। बॅटरी शॉर्टमुळे गाडीला लागली आग, थोडक्यात वाचला चालकाचा जीव। युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांनी केले मनपावर आंदोलन। मनपाचे करण्यात आले नामकरण। डेंग्यू मनपा नावाने लावण्यात आले पोस्टर। उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांची धावपळ। माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचे अस्थिकलश लवकरच अमरावतीत। महाराष्ट्रातील गावागावांमध्ये पोहोचविणार अस्थिकलश। समस्त नागरिक देणार अंतिम श्रद्धांजली। तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी। बघूया आता बातम्या विस्तारित स्वरूपात। मंगलमूर्ती अपार्टमेंट चपराशीपुरा येथे राहत असलेले रामकिशन बुंदिले हे इंडिगो MS02 AK4413 ने बाहेर कामाकरिता जात होते। यातच गाडीतून निघालेल्या धुराकडे त्यांचे लक्ष गेले असता गाडी रस्त्याच्या एका कडेला उभी केली। गाडीतून रामकिशन बुंदिले बाहेर पडताच गाडीच्या बॅटरी शॉर्टमुळे गाडीने पेट घेतला। ही घटना 21 ऑगस्टच्या सायंकाळी 5 वाजता घडली। कुणालाही नुकसान न पोहोचता गाडी ही पूर्णपणे जळून खाक झाली आहे। स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आयुक्ताच्या कक्षावर चढून डेंग्यू मनपाचा पोस्टर लावला। थोड्या वेळाकरिता मनपाच्या परिसरातील उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांची धावपळ बघायला मिळाली, परंतु युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी वर चढून डेंग्यू मनपाच्या नावाचे पोस्टर लावण्यात यश प्राप्त केले। यावेळी अभिजित देशमुख, निलेश बेंडे, अंकुश ठाकरे, भूषण पाटणेसह आदी उपस्थित होते। विदर्भ का सबसे बड़ा शोरूम बिजीलैंड में आराधना होलसेल शॉपिंग मॉल। होलसेल रेट में रिटेल बिक्री। आराधना संपूर्ण लग्न बस्ता, बनारसी शालू, डिजाइनर साड्या, घाघरा ओढ़नी, सलवार सूट, ड्रेस मटेरियल, रेडीमेड कोट, शूटिंग शर्टिंग, टीनेज वेयर, किड्स वेयर, फैशन ज्वेलरी, लाइफस्टाइल, शूज व सैंडल, होम डेकोर, मैचिंग। लेन नंबर L2, शॉप नंबर 43 to 48, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती। आराधना होलसेल शॉपिंग मॉल। होलसेल रेट में चिल्लर बिक्री। आराधना। बेलोरा विमानतळाची डिझाईन व नियोजनाला घेऊन तांत्रिक घडामोडी बघण्यात आल्या, ज्यामध्ये मुंबईचे टिस्को तथा दिल्लीचे ICITच्या मधात जबरदस्त स्पर्धा सुरू आहे। महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने बेलोरा विमानतळाचे डिझाईन व नियोजनाच्या संदर्भात गेल्या महिन्यात टेंडर काढले होते। तांत्रिक व आर्थिक विषयाच्या निगडीत कुठलीही निविदा काढण्याचा अधिकार राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाला दिला गेला आहे। यातच पहिल्या टप्प्यात तांत्रिक विषयाला घेऊन तपासणीकरिता टेक्निकल बीट निविदा उघडण्यात आली, ज्यामध्ये 3 एजन्सीने सहभाग घेतला होता। बेलोरा विमानतळाचा काम करण्याकरिता यंत्रसामग्री, मूलभूत सुविधा याबद्दल माहिती घेतली जाणार। तीनही कंपन्यांना सादर केलेल्या कागदपत्रांवरून आर्थिक निविदा बघितली जाणार। 25 ऑगस्ट नंतरच या प्रकरणात निर्णय येऊ शकतो। तिथेच टर्मिनल बिल्डिंग, अग्निशामक केंद्र, ETC टॉवर, पाणी पुरवठा, सुरक्षा यंत्रणा आदी कामे सुरू आहेत।
सार्वजनिक आरोग्याच्या मुद्द्यावर महापालिकेने केलेल्या दुर्लक्षितेमुळे हाताबाहेर गेलेला डेंग्यू हा लाख प्रयत्नांनी देखील आटोक्यात आणणे अवघड झालेले आहे। शहरातील दवाखान्यांचा व रुग्णालयाचा आढावा घेतल्यास डेंग्यू हा नियंत्रणाबाहेर गेला असल्याचे लख्खपणे जाणवते। खासगी दवाखाने आणि रुग्णालयांमधील स्थिती जवळून निहाळली तर असा रुग्ण विभाग ओसंडून वाहत आहे। नेहमीच उत्तम प्रॅक्टिस चालणाऱ्या डॉक्टरांकडे 100 ते 150 रुग्ण बाह्य रुग्ण विभागात येत आहे। त्यापैकी अर्धे रुग्ण तापाचे तर काही डेंग्यूचे आढळून येत आहे। दवाखान्यातून अचानक झालेल्या या रुग्णांच्या गर्दीमुळे डॉक्टरांची दमछाक होऊ लागली आहे, ज्यामुळे शहरात पसरलेल्या डेंग्यूने प्राणघातक स्थिती निर्माण झाली आहे। या रुग्णांवर हायटेक हॉस्पिटल, खासगी दवाखाने तसेच सरकारी दवाखान्यांमधून उपचार होत आहे। परंतु रुग्णांचा वाढता आकडा बघून जर त्यांनी इंडियन मेडिकल असोसिएशन अंतर्गत सेवा दिली तर हा रोग कमी वेळात नियंत्रित होण्यास मदत होईल व महानगरपालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे डासांवर नियंत्रण न केल्याने डेंग्यूची लागण झाली त्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी व इंडियन मेडिकल असोसिएशनची मदत घेण्याकरिता शिवसेना शहर प्रमुख प्रवीण हरमकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। विदर्भ का सबसे सुप्रसिद्ध शोरूम अब बिजीलैंड कॉम्प्लेक्स में श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, जहां आपको मिलेगा बनारसी शालू, घाघरा ओढ़नी, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, पार्टी वियर वन पीस, मेंस वियर में जीन्स, शर्ट, टी शर्ट, ब्लेजर्स और शेरवानी, किड्स वियर में शर्ट, टी शर्ट और जीन्स। तो आए पूरे परिवार के साथ श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती। संवाद ज्योतिष एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र। समृद्ध जन्म कुंडली के अनुसार करें अपने व्यक्तित्व का निर्माण, अपने बच्चों की परवरिश करें उनकी जन्म कुंडली एवं ज्योतिष परामर्श के अनुसार विस्तृत फलादेश के साथ जन्म कुंडली का नया स्वरूप, ग्रहों की शांति के विभिन्न उपाय। संवाद ज्योतिष एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र, अंबादेवी मार्केट, अंबादेवी, अमरावती। बेमरा प्रकल्पामध्ये संपादित मालमत्ता 16 मार्च 2016च्या ग्रामपंचायत धुईखेडच्या प्रमाणपत्रानुसार मोतीराम चंद्रभान बंड यांच्या नावी ग्रामपंचायत नमुना क्रमांक 8 वर सदर मालमत्तेची नोंद आहे। मोतीराम बंड हे सुरेश बंडाचे वडील असून सुरेश बंडाच्या वडिलोपार्जित मालमत्तेत पूर्णपणे हक्क आहे, परंतु त्यांचे नाव वारसदारातून धोक्याने वगळण्यात आले आहे। वडिलोपार्जित मालमत्ता बेमरा प्रकल्पामध्ये संपादित झाली असून सदर मालमत्तेची ग्रामपंचायत धुईखेडमध्ये परस्पर नोंद घेऊन माणिकराव मोतीराम बंड यांचे नाव रेकॉर्डवर आले, पण सुरेश बंड यांचे नाव वगळल्याने ते वारस हक्कांपासून वंचित आहे। तसेच ग्रामपंचायत धुईखेडच्या रेकॉर्डवर परस्पर नाव नोंदणी प्रकरणी जिल्हाधिकारी अमरावती यांच्याकडे तक्रार नोंदविण्यात आली आहे, परंतु कुठलेही अधिकारी या प्रकरणी लक्ष देत नसल्याने आंदोलनात्मक पाऊले उचलण्याची माहिती सुरेश बंड यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली। बेमरा प्रकल्पामध्ये जी मालमत्ता संपादित झालेली आहे त्या मालमत्तेपासून आम्हास वंचित ठेवण्यात आलेला आहे। आमचा हक्क आम्हाला मिळाला पाहिजे अशी आमची एक इच्छा आहे आणि 31/10/2008ला वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर मोठ्या भावाने आपले नाव चढवून घेतले, पण ग्रामपंचायत धुईखेडच्या मासिक सभेमध्ये 29/10/2002ला जो ठराव क्रमांक अनुसार माणिक मोतीराम बंड यांचे नाव फेरफार करण्यात आले, ते चुकीने करण्यात आले आणि ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत धुईखेडच्या पत्रानुसार आम्हाला आजपर्यंत
त्या जी सभा झाली त्या सभेचे म्हणजे 19/10/2002 जी मासिक सभा झाली त्या सभेचे कार्यवृत्त रजिस्टर ग्रामपंचायत भुईखेडच्या रेकॉर्डमध्ये नाही, म्हणजे रेकॉर्डसुद्धा गहाळ करण्यात आलेला आहे असा आमचा आरोप आहे। आणि आमच्यावर जो अन्याय झालेला आहे जो आम्ही त्याविषयी माननीय मुख्यमंत्री, माननीय पर्यावरण मंत्री यांना दिलेलं आहे निवेदन, कलेक्टरला दिलेलं आहे, इव्हन ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन सांगितलेलं आहे की आमच्याबरोबर जे धोकाधडी झालेली आहे त्या धोकाधडी करणाऱ्यांना म्हणजे ग्रामपंचायत भुईखेड येथील पूर्व सरपंच माणिक मोतीरामजी बंड यांना कायद्यानुसार अटक करावी आणि आमची मागणी पूर्ण करावी, एवढंच आमचं मागणं आहे शासनाला। आपली रजा घेण्यापूर्वी बघूया आजच्या ठळक घडामोडी परत एकदा। सर्किट हाऊस येथे 2 मिनिटाच्या अंतराने वाचला जीव, बॅटरी शॉर्टमुळे गाडीला लागली आग, थोडक्यात वाचला चालकाचा जीव। युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांनी केले मनपावर आंदोलन, मनपाचे करण्यात आले नामकरण, डेंग्यू मनपा नावाने लावण्यात आले पोस्टर, उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांची धावपळ। माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचे अस्थिकलश लवकरच अमरावतीत, महाराष्ट्रातील गावागावांमध्ये पोहोचविणार अस्थिकलश, समस्त नागरिक देणार अंतिम श्रद्धांजली। इथे वेळ झाली आपली रजा घेण्याची। विदर्भाशी संबंधित सर्व बातम्यांसाठी बघत रहा विदर्भाचं सर्वश्रेष्ठ न्यूज चॅनल VCN न्यूज। नमस्कार।